नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे। आजचा जो विषय, आजचा जो टॉपिक आहे, हा टॉपिक जो आहे माणुसकी सुरक्षा रक्षक सेना नागपूर जिल्हा अमरावती त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे की सर आम्ही उपोषणला बसतो आहे। त्यांचं उपोषण जवळजवळ 4 ते 5 दिवस उपोषणला बसलेले आहेत ते। आज 5वा दिवस आहे काहीतरी। तर आज त्यांना मीटिंग लावण्यात आलेली आहे। तरी त्यांनी एक दिलेलं आहे आपल्याला की सर कशामुळे आपण उपोषणला बसलेलो आहे। तर त्यांनी दिलेलं आहे बघा, उपोषणचा 4था दिवस माणुसकी सुरक्षा रक्षक सेनाच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेला शासनाने मंजुरी देण्याकरता बेमुदत उपोषण सुरू आहे, असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। म्हणजे दिलेलं आहे त्यांनी मला। हे उपोषण का करावे लागत आहे हे सर्व सुरक्षा रक्षकांनी समजून घेणे खूप गरजेचं आहे। सर्व सुरक्षा रक्षकांना समजून घेणे। नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया असे 4 जिल्हे मिळून मंडळ स्थापित झालेले आहे। नागपूर येथे सुरक्षा रक्षक भरती 2013 आणि 2011 साली झाली होती। म्हणजे त्यांनी इथं 2009 आणि 2011 बोललेले, पण 2011 आणि 2013ला भरती झाली होती। व जे काही सुरक्षा रक्षक प्रतीक्षित यादीवर होते त्यांची यादी ही 1.5 वर्षापासून संपुष्टात आली आहे व मंडळाकडे विविध आस्थापनांकडून सुरक्षा रक्षकांची मागणी होत आहे। पण मंडळाकडे अतिरिक्त सुरक्षा रक्षक नसल्यामुळे मंडळ स्थापनेला सुरक्षा रक्षकांच्या पूर्तता करू शकत नाही। कारणाने मंडळाला आस्थापनाचे सुरक्षा रक्षक मागणीसाठी वारंवार पत्रव्यवहार करत आहे व त्यांचे सुरक्षा रक्षकांची मागणी पूर्ण होत नसल्याने नाईलाजास्तव कुठेतरी त्याचे दुसऱ्या पर्याय शोधावा लागत आहे। हे जर असंच चालत राहिलं तर आपल्या नोकरीवर परिणाम व्हायला जास्त वेळ लागणार नाही। कारण आस्थापनांचे जर नाही राहिलेले तर सुरक्षा रक्षकांचा रोजगार कसं मिळेल आणि सुरक्षा रक्षकांचं राहणार नाही तर मंडळ कसं चालणार, याचे आपल्याला सर्व सुरक्षकांना विचार करणे गरजेचे आहे। माणुसकी सुरक्षा रक्षक सेना सरचिटणीस गणेश भुसे यांनी मला फोन करून सांगितलं आहे की सर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे सुरक्षा रक्षक आहेत नागपूर जिल्ह्यातले त्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ अर्जून बघा आणि जे व्हिडिओ बघून आज त्यांना बैठक लावण्यात आलेली आहे। मंडळाच्या अध्यक्षांशी वाटतं बैठक आहे, त्यांचा मला फोन आलेला होता। तर मी त्या नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ म्हणजे माणुसकी सुरक्षा रक्षक सेना यांच्या वतीने मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि यूट्यूबला मी शेअर करत आहे। हा व्हिडिओ खरंच जी संघटना आहे तिकडची, त्या संघटनेने जो चांगला विचार केलेला आहे हा सर्व जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ मी शेअर करतो आहे। तरी सेना जी आहे त्यांनी चांगला विचार केलेला आहे। त्यांचं मला फोन आला की सर नागपूर जिल्ह्यामध्ये वेटिंग 0 आहे आणि बरेच आस्थापनात आहेत की तिथं सुरक्षा रक्षकांची मागणी आहे, परंतु सुरक्षा रक्षकच नाही आहेत। तर त्यांनी त्याच्यासाठी उपोषणला बसलेले आहेत की बुवा नवीन भरती काढण्यात यावी, या संदर्भामध्ये ते उपोषणला बसले होते। 5 दिवस त्यांना उपोषण करून झाले होते। तर जवळजवळ महिला पण आहेत त्यांच्या, म्हणजे उपोषणाला बसलेल्या 3-4 महिला आहेत। संघटनेचे अध्यक्ष, सचिव, सरचिटणीस, महिला अध्यक्ष वगैरे जे असतील त्यांनी मला फोन केला की सर माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवर पडू द्या आणि कळू द्या सर्व सुरक्षा रक्षकांना की मंडळामध्ये असं चाललेलं आहे। तर लवकरात लवकर नागपूर भरती ही निघावी त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। कारण की त्यांनी सर्वे केलेला आहे की आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांची मागणी भरपूर आहे, पण आपल्या मंडळाकडे सुरक्षा रक्षक नसल्या कारणास्तव त्यांचं असं म्हणणं आहे की मॅस्को, MSF ह्या सुरक्षा एजन्सी आपण तिथं येऊन आस्थापने घेऊ शकतात। मग आपल्या मंडळाचे
सुरक्षा रक्षक जे समजा वेटिंगला येणार इन केस, मग ते कुठं जाणार, त्यांना कुठं ड्युट्या भेटणार, त्याच्यासाठी माणुसकी सुरक्षा रक्षक सेना सरचिटणीस गणेश भुसे यांच्यातर्फे मी हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर मी शेअर करत आहे. तरी आवर्जून जे नागपूरला आहेत त्यांनी आज सर्वांनी तिथं टायमिंग मला काही सांगितलं नाही त्यांनी, तरी मी मॅसेज करतो, तरी त्यांना सपोर्ट करा आणि जास्त संख्येने उपस्थित राहावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.